वॉटर घेतलं म्हणजे साधं शुद्ध पाणी घेतलं. यामध्ये काय आहे, यामध्ये आपण पाहू की पाण्यामध्ये विद्युत प्रवाह होतो का. तर आपण यामध्ये एक बल्ब घेतला, जो आपण यामध्ये चेक करू किती प्रमाणात ग्लो होत आहे. तर तुम्ही याला वायर टच केली म्हणजे बल्ब लागतो, पण पाण्यामध्ये आपण दोन्ही वायर टाकून पाहू बल्ब चालू होते काय, होत आहे काय नाही, होत आहे का नाही. तर आता यामध्ये का बरं होत नाही, कारण की यामध्ये आयन तयार नाही आहे. मग ते कसे होतात, तर आपण ते मीठ टाकून यामध्ये आयन तयार करू आणि नंतर पाहू की यामध्ये आपल्याला किती प्रमाणात आयन मिळतात. आता आपण एक मूठ एवढं आपण मीठ घेतलं, बरोबर, हे पाण्यामध्ये टाकलं आपण. हे पूर्ण एवढं आपण यामध्ये असं फिरवून घेऊ. लाव. आता बघा यामध्ये आयन तयार झाले. एका सेकंदात यामध्ये आयन तयार झाले. बघा हे वाटते बरोबर आहे. आधी होतं काय नाही. मग यामधून आपल्याला असं समजते कार्बन की जेवढं जास्त मीठ तेवढं जास्त आयन तयार होतात आणि तेवढा जास्त विद्युत प्रवाह त्यामध्ये वायामध्ये सुरळीत होतो. आणि कमी आयनमध्ये काय होते की प्रवाह सुरळीत होत नाही, कारण की त्याला हे मिठाच्या पानाचं आहे. दुसरं जर वॉटर साधं वॉटर असेल त्यामध्ये आयन तयार होत नाहीत. मीठ टाकल्यानंतर त्यामध्ये आयन तयार होतात. ठीक आहे, समजलं का तुम्हाला. एकदा पाहून घ्या.